घरात नुसते आता पाहुणे येणार म्हणून घाई गडबड चालू असते. आजी तृप्तीला बरोबर किचनमध्ये कामाला ढकलते. तिच्यावरती ओरडते, रागवते की ती एकही कामाला हात लावत नाहीये म्हणून. तिथेच आता विद्याधर येतो आणि तो विचारतो की आपण खायला बाहेरून आणणार आहोत का? चारू सांगते की नाही, पोहे आपण घरातच बनवणार आहोत. पण गोड काहीतरी हवं ना, म्हणून ते मावेचे पेढे आणायचे ठरवतात. पण त्यावेळेला ते कौस्तुभला कामाला लावतात. आता कौस्तुभकडे तर पैसे नसतातच. मग काय, स्वतःहून विद्याधर खिशातले पैसे काढून देतो. चारूला अजिबात आवडलेलं नसतं. म्हणजे तो इतका मोठा घोडाच आलाय. बहिणीच्या पाहुणे बघण्याच्या कार्यक्रमासाठी तो इतकं तरी स्वतःहून करू शकतो असं तिचं मन फक्त मनातच सांगतं. ते तिच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसतं. जाता जाता कौस्तुभ भाग्याला चिडवतो की बघ, खास पाहुण्यांसाठी पेढे आणायला जातोय. त्यावर ती सुद्धा अगदी लाजते. तिने इकडे तिकडे टेन्शनमध्ये इरझाऱ्याच मारत असते. चारू येते आणि तिला दटावते की भाग्या, हे बघ तू एक काम कर ना, तू पार्लरला जाऊन येतेस का? तेव्हा भाग्या सांगते की आई, मला पार्लरची काही गरजच नाही आहे. कौशिकला मी अशीच आवडते. त्यावर आजीसुद्धा तिला चिडवते. चारू भाग्याला सांगते की आजचे पोहे तुलाच बनवायचे आहेत. भाग्या म्हणते की काय गं आई, साधा मला चहासुद्धा बनवता येत नाही आहे आणि तू मला किचनमध्ये पाठवतेस. तेव्हा चारू तिला दटावते की हे बघ, पोरीच्या जातीला 4 कामं तरी आलीच पाहिजे. पोहे कसे बनवायचे मी तुला सांगेन, पण आज पाहुण्यांसाठी पोहे तूच बनवायचेस. तिथे जाऊन काय अशी मला काहीच येत नाही असं सांगणार आहेस का? त्यावेळेला आता भाग्याला अजून सांगते की कौशिक आहे ना, तो घेईन ना मला समजून. तरीही चारू तिच्या डोक्यावरती बसते म्हणून भाग्य चिडचिड करत घरातच येते. ऐकायला तयारही नसते. तृप्ती किचनमधली सगळी कामांची आटपाट करून येते. ती विचारते की आजी, कामं झालेत अजून काही? आजी तिला सांगते की करायचं ना, पोह्यांसाठी कांदा चिरून ठेव म्हणजे झालं. तोपर्यंत प्राजू घरी येते. प्राजूला आजीने आधी केलेला अपमान आठवतो की मामाने कसं स्वतःच्या लेकरांना बाजूला ठेवून प्राजूसाठी सगळं काही केलं. त्यातच सूर्यवंशीच्या घरात प्रीतीने केलेला तिचा अपमान तिला आठवतो. तिच्या आईवडिलांचे संस्कार तिने काढले होते, एवढंच काय तिला घरातून डायरेक्ट हाकलून दिलं. आता प्राजूला कळत नसतं की घरात जाऊन त्या सगळ्यांना फेस कसं करेल ती. प्राजू स्वतःच्या मनातलं दुःख मनातच ठेवते. डोळ्यात आलेले अश्रू ती पुसते आणि हसऱ्या चेहऱ्याने घरात येऊन विचारते की काय झाली का नवरी मुलगी तयार? प्राजूला पाहता क्षणी भाग्य इतकी खुश होते की प्राजू, अगं किती वेळ झाला मी तुझी वाट बघत होते. आणि ती तिला घट्ट मिठी मारते. आजी मुद्दामच प्राजूला टोमणे मारते की भाग्या, चुकीच्या लोकांची वाट बघत राहिलीस ना की आयुष्याची वाट लागते. आता भाग्य तिला ओरडते की गप्प बस का आजी, शेवटी पाठ राखे नाही माझे, माझ्यासोबतच असणार ना? प्राजू कुतूहलाने आता चारूला विचारते की मामी मी काय काम करू? ती तर तिच्याशी धड बोलतही नसते. मुद्दामच आजी तिला म्हणते की तू ना एक काम कर, तू आज फक्त भाग्यापासून दूरच राहा. प्राजूला खूपच वाईट वाटतं. इतक्यातच तृप्ती येते. प्राजूला पाहता क्षणी मग ती चेष्टा करायला लागते की अरे वा प्राजू, बरं झाली तू आलीस हा. नाही म्हणजे आज पोहे तूच बनव पाहुण्यांसाठी. काय आहे, जर भाग्याच्या हातचे पोहे खाल्ले ना तर ती लोक पळूनच जातील. आजी आता तिच्याकडे खाऊ का गिळू नजरेने काय बघते. तिची बोलते. आता भाग्य थोडीच चान्स सोडणार आहे. मुद्दामच ती तृप्तीला टोमणे मारते की वहिनी, निदान मी तोंडावरती काम नाही तरी म्हणते, तुझ्यासारखी काय कामाची ॲक्टिंग करत बसत नाही. तेव्हा प्राजू भाग्याला सांगते की अगं सोड ना तू सगळं, मी आहे ना, मी करेन ना सगळं. चारू आता तिला ओरडते की अगं सोड आज तरी तिची पाठ, जरा तरी दूर राहा तिच्यापासून. आता भाग्य मुद्दाम वेगळा विषय काढते की प्राजू, ते सगळं सोड, तुझा इंटरव्ह्यू कसा झाला? इतक्यातच मामासुद्धा तिथे हजर होतात, म्हणजे विद्याधर. आता या सगळ्यांना दुखवायला नको म्हणून प्राजू हसत सांगते की छान झाला इंटरव्ह्यू, त्यांनी अजून काही कळवलेलं नाही आहे, नंतर कळवतील असं म्हणालेत. त्यावर मामा म्हणतात की सगळं छानच होणार आहे. भाग्य कौतुक करते की मग आपल्या प्राजूच्या व्यतिरिक्त दुसरा कॅन्डिडेट छान नाही मिळणार सूर्यवंशींना. भाग्या मुद्दामच प्राजूला बाजूला घेऊन येते आणि तिला चिडवते की काय मग, भेटले का आलोक सूर्यवंशी? आता तिथे घडला प्रसंग आठवत असतो की ती कशी सोफ्याच्या मागे लपली आणि आलोक शोधत होता तिला.
थोडक्यात वाचले ते. मुद्दामच आजी इकडून आवाज देते की चारू उशीर होतोय अगं. मग चारूही किरकिर करते की राहू देत, मीच बनवते पोहे. आता प्राजू स्वतःहून सांगते की मामी मी बनवते पोहे. भाग्यही सांगते की तू पोहे बनव आणि नंतर मला तयार करायला ये. आता मामासुद्धा फरमाईश सोडतात की प्राजू पोहे तर तू बनवच, पण सोबतच फक्कड असा आल्याचा चहा कर. काय आहे, तुझ्या केलेल्या आल्याच्या चहाला जगात कुठेच तोड नाही. प्राजू पटकन ओढणे आपल्या कमरेला कोचते आणि कामाला लागते. तिने आता पोहे काढलेले असतात भिजवण्यासाठी आणि तिने लगेचच कांदाही चिरायला घेतलेला असतो. पण इकडे आलोकला तिची भुरळ पडलेली असते. पाहता क्षणी तो तिच्यात हरवलेला असतो आणि प्राजूचं त्याने इतकं बारीक निरीक्षण केलेलं असतं की त्याने आता तिचं चित्रच रेखाटायला घेतलेलं असतं. ते चित्र रेखाटताना सुद्धा त्या चित्रात सुद्धा तो हरवून जातो. इकडे प्राजू कांदा चिरत असताना तिचे डोळे चुरचुरतात. डोळ्यातून पाणी येतं आणि तिकडे आलोकने बरोबर डोळे रेखाटलेले असतात. आता कांदा चिरताना डोळ्यातून पाणी यायला नको म्हणून प्राजू आपल्या डोक्यावरती त्याचंच साल ठेवते. तोपर्यंत इकडे आलोकने डोळेच रेखाटलेले असतात, कारण त्याने तिचा चेहरा अर्धवटच पाहिलेला असतो. आलोक विचार करतो की कोण होती ती मुलगी. टपोरे डोळे, केसांची पट गालावरती होती. अशी का निघून गेली? आणि चित्र रेखाटताना अचानक काकू तिथे येते. काकू जेव्हा आलोकला बाहेरून हाक मारते, आलोक फक्त हुंकारा देतो. काकू आत येते. ती त्याच्या गोळ्या देण्यासाठी आलेली असते. तेव्हा आलोक आपल्या घड्याळामध्ये वेळ अचूक आहे का बघतो. काकू त्याला सांगते की अरे गेली 15 वर्ष तुझ्या गोळ्यांकडे लक्ष देते मी. तुला वाटतं माझ्याकडून काही चूक होईल? आलोक पटकन गोळ्या घेतो आणि ज्यूस पितो. काकू त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणते की लवकर भरा हो बाळा. तिचं लक्ष समोर काय जाते कॅनव्हासकडे, त्याच्यावरती आलोकने सुंदर असं चित्र रेखाटलेलं असतं, तेही अर्धवटच. ते पाहताच ती विचारते की अरे वा, कोण आहे ही सुंदर मुलगी? आलोकच्या तोंडून अचानकच बाहेर पडतं की भित्री भागूबाई. इकडे तोपर्यंत प्राजूचा फोन अचानकच वाजत असतो आणि तृप्ती कोणाचा फोन वाजतोय हे पाहण्यासाठी जेव्हा बाहेर येते तर फोन प्राजूचा वाजत असतो आणि त्याच्यावरती कौशिकचा फोन आलेला असतो. मग तिच्या लक्षात येतं की कौशिकचं प्राजूसोबत वागणं वेगळंच होतं आणि भाग्यसोबत वागणं वेगळंच होतं. म्हणजे भाग्याचं कौशिकचं वर आणि कौशिकचं प्राजूवर प्रेम आहे, ही सगळी साखळी आता तिला समजलेली असते. मुद्दामच ती फोन रिसीव करते. त्यावेळेला आता कौशिकला कसं बोलावं कळत नसतं आणि तो हाय प्राजू बोलतो. पण त्यावेळेला तृप्ती सांगते की प्राजू नाही आहे इथे, पण हवं असेल तर मी बोलावते. तेव्हा कौशिक रिक्वेस्ट करतो की प्लीज बोलवाल का? आणि मुद्दामच तृप्ती प्राजूला बोलवण्याच्या ऐवजी भाग्याला हाक मारते, तेही फोन म्यूट करून. भाग्य येता क्षणी मुद्दामच ती तिला चिडवते की बघा, कोणाला तरी आता धीर धरवत नाही आहे वाटतं. अगं बघ, कौशिकचा फोन आहे तुझ्यासाठी. भाग्य इतकी खुश होते. भाग्य फक्त फोन रिसीव करते. सॉरी, तृप्ती तिला अनम्यूट करून फोन देते. तेव्हा कौशिक विचारतो की हाय, माझी आजी आज घरी आली होती तुझा हात माझ्यासाठी मागण्यासाठी. तू तू तयार आहेस ना या लग्नासाठी? भाग्या तर केव्हापासून अगदी गुडघ्याला बाशिंगच बांधून बसली. फक्त ती हुंकारा देते. तेव्हा कौशिकचा आनंद गगनाला भिडतो. तो म्हणतो की खरं तर मला ना खूप दिवस झालं तुला काहीतरी सांगायचं होतं. आणि तो अचानकच आय लव्ह यू बोलतो. मग तर भाग्याचा आनंद डायरेक्ट 7व्या आसमानालाच भिडतो. अचानकच तिथे आजी येते आणि आजी तिला दटावते की काय हे, किती वेळ, तयार व्हायचा नाही आहे का? आणि फोन भाग्यात तसाच चालू ठेवून आजीसोबत निघून जाते रूममध्ये. आता हॅलो हॅलो करत असतो कौशिक इकडे. तो फोन तृप्ती रिसीव करते आणि फक्त ती हुंकारा टाकते. त्यावर त्याला वाटतं की बहुतेक प्राजूच त्याच्याशी बोलते, लाजत असावी. म्हणून तो सांगतो की हे बघ, तुझा होकार आहे हे मला कळण्यासाठी ना तू एक आज काम कर. तू ना मस्त असं रेड रंगाचा ड्रेस घाल. रेड माझा फेवरेट आहे ना, आणि शिवाय तो प्रेमाचा रंग आहे. मग तुझा होकार आहे हे मी समजून जाईल. आता तृप्ती या सगळ्यांमध्ये इतका घोळ घालून ठेवते ना. फोन ठेवल्यानंतर तृप्तीच्या मनात आता काळं बेरं येतं. प्रेमाचा रंग काय, पण याच रंगाने आता सगळं बेरंग करायला हवं. तिच्या मनात घाणेरडं कारस्थान शिजतं. इकडे
काकू जेव्हा श्रीकृष्णाला दुधाभिषेक घालत असते त्यावेळेलाच तिथे अचानक सुलक्षणा येते, ती एका नोकरानीसोबत. आणि येथा क्षणी ती अचानक काकूचा हात धरते. तेव्हा काकू धक्क्याने विचारते की जाऊबाई. तेव्हा सुलक्षणा हात सोडते तिचा आणि विचारते की अंबिका, गेली 15 वर्ष आलोक बरा व्हावा यासाठी तू या श्रीकृष्णाला रोज दुधाभिषेक करतेस. त्यावर काकू सांगते की हो, दुधाभिषेक करून एक प्रकारे मी त्याला कैदच करून ठेवला आहे. बघताय ना जाऊबाई, गेले कित्येक वर्ष तो फक्त बघतोय. श्रीकृष्ण आपल्या आलोकसाठी काहीच करत नाहीये. पण सुलक्षणा काकूंना आनंदाची बातमी देते की अंबिका, आता श्रीकृष्णाला त्याच दुधातून कैद करायचे, मोकळं करायची वेळ आली आहे. कारण आपल्या आलोकची पत्रिका एका मुलीशी जुळली. प्राजक्ता प्रधान नाव आहे तिचं. इकडे प्राजक्ता किचनमध्ये कामं करत असते. तिने आता आल्याचा चाही केलेला असतो आणि पोहेसुद्धा पाहुण्यासाठी झालेलेच असतात. तिथे मध्येच तडमडते ती म्हणजे तृप्ती. तृप्ती विचारते की तयारी झाली आहे का? तेव्हा प्राजू सांगते की होतच आले, फक्त 15 मिनटं दे मला. आता ती त्याचा बाऊ करते की 15 मिनटं? आणि काय हे प्राजू, तू काय अशीच बाहेर येणार आहेस का? मी किती वेळा म्हटलं होतं की मुलींनी सुंदर दिसायला हवंय. त्यावर प्राजू म्हणते की ठीक आहे, तोंडावरती पाणी मारेल मी नंतर. त्यावर आता ती इतके वैतागते की प्राजू तोंडावर पाणी मारायचं काय? अगं हा ड्रेस बदल आधी. रोज रोज तोच घालून पोतेरं करून टाकले ड्रेसचं. अचानक मला आठवलं, राजू तू एक काम का नाही करत? माझ्या कपाटात ना सुंदर लाल असा ड्रेस ठेवलाय, तो ना तुझ्यावरती खूप छान दिसेल अगं. म्हणजे मी वापरलेला नाही आहे अजून, माझ्याकडून हवं तर गिफ्ट समज तुला. त्यावर आता प्राजू सांगते की नाही, पण माझ्याकडे आहेत ना कपडे, तुझा कशाला? पण ती तृप्ती तिला गोड गोड बोलून गुंडाळते की अगं पण भाग्यासाठी, आज भाग्यासाठी इतका छान आनंदाचा क्षण आहे, निदान तिच्या आनंदाच्या क्षणासाठी तरी. त्यावर आता भाग्यासाठी का असेना प्राजू होकार देते. आता मनातच तृप्तीच्या काळभैरं सुरू होतं की भाग्याचं ना आज भाग्यच चांगलंच उजळणार आहे. उजळणार कसलं, चांगला तमाशाच होणार आहे. कौशिक बघायला येतोय भाग्याला, पण तो मागणी घालणार आहे प्राजूला. इकडे आता सुलक्षणाने प्राजूचा फोटो दाखवता क्षणी, प्राजू बघता क्षणी काकूंना इतकी आवडलेली असते की किती सुंदर आहे. हात जोडून ती आभार मानते की श्रीकृष्णा, एकदाचा पावलास रे बाबा. सुलक्षणा सांगते की गुरुजींनी सांगितले, आलोकचं का एकदा इच्छाशी लग्न झालं तर तो मग सुधारेल, त्याचा भाग्योदयच होणार आहे. तेव्हा आनंदाच्या भरात ती पटकन सुलक्षणा आणि ती सगुणा आहे तिला प्रसाद वाटते. काकू आनंदाने देवापुढे हात जोडून देवाला नमस्कार करते, प्रार्थना करते की देवा, याच मुलीचा निर्विघ्नपणे या घरात ग्रहप्रवेश व्हायला हवाय. सूर्यवंशीचा मोठा मुलगा गेले 15 वर्ष विचारांच्या गर्दीत हरवलाय. आता त्याला हीच मुलगी बाहेर काढेल, हीच मुलगी त्याचं आयुष्य सुंदर बनवेल. हे असंच घडायला हवंय, तरच तुझी या सगळ्यातून मुक्तता आहे बरं का, असं सांगून ती पुन्हा दुग्धाभिषेक चालू करते. सुलक्षणा शगुनाला बाहेर घेऊन येते आणि तिच्यावरती जबाबदारी सोपवते की ऐक, गुरुजी सांगत होते की जुन्या वाड्या शेजारी कोणीतरी वैद्यबुवा म्हणून राहतात, त्यांच्याच घरची ही मुलगी म्हणजे त्यांच्या बहिणीची ही मुलगी आहे. या मुलीची सगळी माहिती मला हवी आहे. तिच्या घरात कोण कोण राहतं, ती मंडळी काय काय काम करतात, ती लोक कशी आहेत, आणि या मुलीबद्दलचीही माहिती हवी. ऐक, सगळ्यात महत्त्वाचं मुलीच्या रंगरूपापेक्षा तिचं चारित्र्य असतं. सगुणा सांगते की कळलं मला, आलं माझ्या लक्षात. पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत तिची सगळी माहिती मी तुम्हाला आणून देईल. प्राजूचा फोटो पाहत सुलक्षणा म्हणते की प्राजक्ता प्रधान, सूर्यवंशीची होणारी भावी सून. इकडे भाग्याला चारूने तयार केलेलंच असतं. भाग्या साडी वगैरे नेसून तयार झालेलीच असते. इतक्यातच तिथे प्राजू येते आणि भाग्याला जेव्हा ती हाक मारते, प्राजू इतकी सुंदर दिसत असते की भाग्यासुद्धा तिचं तोंड भरून कौतुक करते की खरंच खूप सुंदर दिसतेस. अगं पण हा ड्रेस तू कधी घेतलात? तुझ्याकडे तर नव्हता ना? इतक्यातच तृप्तीमध्ये तळमळते आणि ती सांगते की अगं माझा ड्रेस आहे, पण माझ्यापेक्षाही छान हा प्राजूला दिसतोय ना. आपली प्राजू मुळात आहेच खूप सुंदर.
तेव्हा चारूला इतका चलपाट होतो. भाग्य तिचं कौतुक करते हे बघवत नाही तिला. चारू मुद्दामच कौतुक करते की भाग्या आज तुझा दिवस आहे की नाही, तू सुंदर दिसायला हवंयस की नाही. पण भाग्या तिच्याकडे दुर्लक्ष करून प्राजूला सांगते की प्राजू ऐक ना, माझ्या निऱ्या नीट कर ना. तेव्हा प्राजू खाली बसते आणि भाग्याच्या साडीच्या निऱ्या नीट करते. त्यानंतर पटकन ती तिला आरशासमोर बसवते. तिच्या गळ्यामध्ये नेकलेस वगैरे घालते. पण आता इयरिंग्स तर नाही आहेत. म्हणून प्राजू स्वतःचे इयरिंग्स काढून म्हणजे ते कानातले काढून तिच्या कानामध्ये घालते. आणि मुद्दामच भाग्याला ती चिडवायला लागते की भाग्या खरंच खूप सुंदर दिसतेस आज. फायनली भाग्य तुझं स्वप्न पूर्ण होतं आहे. कॉलेजच्या फर्स्ट इयरपासून तू कौशिकवरती प्रेम करतेस आणि आज फायनली त्याने त्या प्रेमाची जाण राखली. त्याने तुला मागणी घातली. खरंच मला खूप छान वाटते. प्राजू आनंद साजरा करत असते. भाग्याला चिडवत असते. जेव्हा ती तिला घट्ट मिठी मारते ना, त्यावेळेलाच अचानक चारूचं लक्ष जातं. चारूला कळून येतं की प्राजूच्या कानातले नाही आहेत, म्हणजे तिने तिचे कानातले भाग्याला दिलेत. मुद्दामच ती टोमणे मारते की भाग्या ते कानातले काढून टाक, जरा जुनाटच वाटतायत. आई आजीने दिलेत ना तुला, ते घाल. तृप्ती मुद्दामच म्हणते की कशाला, आता हे पण छान दिसतायतच की. आता आई आजींच्या कानातल्याचा विषय काढल्यानंतर तृप्ती घाबरलेली असते आणि प्राजूचेच कानातले मॅच होत आहेत वगैरे सांगून ती विषय भरकटवण्याचा प्रयत्न करते. पण भाग्या मुद्दामच तिला आता अडकावून टाकते. भाग्या प्राजूला खुणवते आणि चारूला सांगते की ते कानातले इथे कसे असतील. नाही म्हणजे ते कानातले तर मी तृप्ती वहिनीच्या कपाटात पाहिले ना. अगं तृप्ती वहिनी अशी काय करतेस, कौस्तुभ दादाने तुझ्यासाठी नवीन साडी आणली होती, तू दाखवत होती ना, तेव्हा मी तुझ्या कपाटात पाहिले होते अगं. आता चारू तिला जा विचारते की तुझ्या कपाटात आई आजींचे कानातले कसे आले. तृप्तीला काय उत्तर द्यावं कळत नाही. तिची बोबडे वळते, ततपब करायला लागते आणि रागाने तशीच ती निघून जाते. इकडे सूर्यवंशीच्या घरी जेव्हा प्रीती येते तेव्हा ती खूपच थकलेली असते. त्यावेळेलाच तिथे अंबिका काकूसुद्धा हजर होते. अंबिका काकू येता क्षणी ती सांगते की समर समायराने आज इतकं दमवलं ना मला, म्हणजे मी त्यांना स्विमिंग क्लासेसला घेऊन गेले पण त्यांचं खेळणं काही थांबतच नाही. त्यावर काकू सांगते की खेळू देत गं, लहान मुलं आहेत ती. अगं तू किती थकली आहेस, थांब मी तुझ्यासाठी पाणी मागवते. आणि त्या नोकराणीला हाक मारून ती पाण्याचा ग्लास मागून घेते. स्वतःच्या हाताने जेव्हा ती प्रीतीला देते तेव्हा सुलक्षणा खाऊक गिळू नजरेने बघत असते. आता प्रीती मुद्दामच तिच्या चेहऱ्यावरती पोतेरं फिरवण्यासाठी म्हणते की आई अहो तुम्ही कशासाठी मला पाणी दिलं, माझं मी घेतलंच असतं ना. अचानक सुलक्षणाच्या हातातून ती फोटो काढून घेत विचारते, कोण आहे ही मुलगी, इडियट आहे का ही मुलगी, आज आली होती इंटरव्ह्यूसाठी, असं हाकलून दिलं आहे मी तिला. आई अहो मी हाकलून दिलं म्हणून ती तुमच्या थ्रू आता नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करते का. सुलक्षणाचा तळ पायाच्या मस्तकात जाते. ती रागाने विचारते की तू हिला चक्क हाकलवून दिलत. प्रेक्षकांनो आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण बघूयात की भाग्या आणि प्राजू दोघेही तयार होऊन पोहे चहा घेऊन बाहेर आलेलेच असतात. त्यावेळेला चारू भाग्याला पुढे आणत सांगते की अगं लागतेच काय, लग्न होणार आहे ना तुझं. पण त्यावेळेला कौशिकची आजी आता गैरसमज दूर करते की वैद्यबुवा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही कौशिकसाठी भाग्याचा हात मागितला नव्हता, आम्ही प्राजूचा हात मागितला होता. आता हा इतका मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. या सगळ्याचा खापर आता आजी आणि चारू नक्कीच प्राजूवरती फोडतील. पण आता या लग्नाचा होकार असेल का. आणि आता प्राजू ट्युशन टीचर म्हणून सूर्यवंशीच्या घरात आलोकच्या आयुष्यात कशी एंट्री घेते ते पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे. नव्या मालिकेचे एपिसोड्स पाहण्यासाठी सबस्क्राईब आवर्जून करून ठेवा, जेणेकरून सर्व भाग तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतील.